नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 11वी मधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय म्हणजेच अकाउंट हा विषय शिकत आहोत। याच्यामध्ये आपण टॉपिक नंबर 1 इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा अभ्यासत आहोत, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण 7 लेक्चर घेतलेले आहेत। याच्यामध्ये आपण बुक कीपिंग म्हणजे काय, अकाउंटिंग म्हणजे काय, अकाउंटन्सी म्हणजे काय, बुक कीपिंग आणि अकाउंटिंग यातला डिफरन्स समजून घेतलेत, फीचर्स, नीड्स, युटिलिटी, बेसिक कन्सेप्ट समजून घेतलेले आहेत। अतिशय महत्त्वाचा पार्ट बेसिक कन्सेप्ट आपण समजून घेतलेल्या आहेत। काही टर्मिनॉलॉजी समजून घेतलेले आहेत। अकाउंटमध्ये वारंवार यूज केले जाणारे शब्द, असेट, लायबिलिटी, प्रॉफिट, लॉस हे समजून घेतलेलं आहे। तर हे आपण काही लास्ट व्हिडिओमध्ये सगळं समजून घेतलेलं आहे। जर ते तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन बघणार आहोत, जे खूप महत्त्वाचं असणार आहे। बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट कन्व्हेन्शन काय आहेत, ज्याच्यावर अकाउंटिंग आपण करतो, बुक कीपिंग करतो, तर ते जर आपल्याला माहित असेल तर नक्कीच आपल्याला बुक कीपिंग आणि अकाउंटिंग करताना सोपं जाणार आहे। तर आपण आज तो अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेला असाल तर कॉमर्सवाला मास्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की या चॅनलवर आपण तुमचा 11वी कॉमर्समधील सर्व अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत। जे व्हिडिओ मी अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील याच्यासाठी सबस्क्राइब करायचे आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला देखील क्लिक करायचं आहे। तर चला सुरू करूया आज आपण आजचा टॉपिक। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्व्हेन्शन अँड प्रिन्सिपल। आता बघा, आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की काही गोष्टी ज्या आहेत त्याच्या काहीतरी कन्सेप्ट असतात, प्रिन्सिपल्स असतात, किंवा आपण त्याला कन्व्हेन्शन म्हणूया। जसं की आपण रस्त्याने चालत असताना डाव्या बाजूने चाललं पाहिजे, त्याचं तत्व आहे, प्रिन्सिपल आहे। तसंच अकाउंटिंग करत असताना काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, काही कन्सेप्टचा वापर केला पाहिजे। तर ते समजून घेऊया। आता बघा, मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट, म्हणजे अकाउंटिंग कन्सेप्टचं मीनिंग काय आहे आणि इम्पॉर्टन्स काय आहे। बघा, अकाउंटिंग इज मीन्स ऑफ कम्युनिकेटिंग द रिझल्ट ऑफ अ बिझनेस ऑपरेशन टू व्हेरियस पार्टी इंटरेस्टेड इन अवर कनेक्टेड विथ द बिझनेस। आता बघा, हे अकाउंटिंग जे असणार आहे ते कम्युनिकेटिंग द बिझनेस रिझल्ट ऑफ बिझनेस ऑपरेशन। बघा, कम्युनिकेट करणे म्हणजे काय, एकमेकांशी देवाणघेवाण करणे। बिझनेस रिझल्ट म्हणजे बिझनेसला प्रॉफिट आहे, बिझनेसला लॉस आहे, बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे, बिझनेसचे असेट किती आहेत, बिझनेसच्या लायबिलिटी किती आहेत, हे जे असणार आहेत बिझनेस रिझल्ट, हे कम्युनिकेट करणे बिटवीन द पार्टीज, म्हणजे ज्या इंटरेस्टेड पार्टीज असतील बिझनेसची त्यांच्याशी कम्युनिकेट करणे। मग या पार्टी कोणत्या आहेत, तर बिझनेसचा ओनर असतील, बिझनेसचे क्रेडिटर ज्यांच्याकडून बिझनेसने उधारीवर माल घेतलेला आहे अशा व्यक्ती म्हणजे क्रेडिटर, इन्व्हेस्टर जे बिझनेसला भांडवलाचा पुरवठा करतात, बँक वगैरे असतील ते लोन वगैरे देतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत हे सुद्धा बिझनेसला लोन देणार आहेत, गव्हर्नमेंट बिझनेसचा टॅक्स कलेक्ट करणार आहे, किंवा अजून कोणत्या एजन्सीज असतील तर यांना बिझनेसची माहिती, बिझनेसमध्ये ते इंटरेस्टेड असतात आणि त्यांच्याशी बिझनेसची अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, बिझनेस ट्रान्झॅक्शन कम्युनिकेट करणे ही जी प्रॅक्टिस असणार आहे त्याला आपण अकाउंटिंग म्हणणार। म्हणून हे इट इज राईटली कॉल्ड ॲज लँग्वेज ऑफ बिझनेस, म्हणून यालाच अकाउंटिंग जे असणार आहे ही बिझनेसची लँग्वेज असं म्हटलं जातं। तर पुढे सांगितले, अकाउंटिंग इज नॉट ओनली असोसिएटेड विथ बिझनेस। बघा, फक्त बिझनेसशी संबंधित नाही अकाउंटिंग, बट ऑल्सो विथ एव्हरीबडी who is interested in keeping an account of monetary transaction। बघा की बिझनेसशी संबंधित आहेच, परंतु त्याच्याबरोबर अजून बाकीच्या व्यक्तींशी संबंधित आहे की जे इंटरेस्टेड आहेत कशाशी, अकाउंटिंग किंवा मॉनिटरी ट्रान्झॅक्शनची। मग इंटरेस्टेड कोण, आत्ताच मी तुम्हाला सांगितले की बिझनेसचा ओनरला बिझनेसचे अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन माहीत असणं गरजेचं आहे। क्रेडिटर्स, इन्व्हेस्टर हे काय आहेत, इंटरेस्टेड पार्टीज आहेत बिझनेसच्या। तर जनरली द टर्म ऑफ अकाउंटिंग रेफर टू फायनान्शियल अकाउंटिंग। आता अकाउंटिंग जनरली टर्म कशाच्या बाबतीत यूज केली जाते, फायनान्शियल अकाउंटिंगच्या बाबतीत केली जाते। बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी इज अ आर्ट ऑफ रेकॉर्डिंग। बघा, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी त्यांनी काय सांगितले, हे रेकॉर्डिंगचं एक आर्ट आहे, क्लासिफाईंग आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस। बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे, क्लासिफाय करणे, समराइज करणे
म्हणजेच काय असणार आहे, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी असणार आहे. ते कसे करतात तर ते सिस्टमॅटिक मॅनर मध्ये करतात, हे पहिल्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट म्हणजे हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असताना, समराइज करत असताना तर काही इम्पॉर्टंट कन्सेप्टचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे किंवा काही कन्सेप्ट फॉलो केल्या पाहिजेत की जी इन्फॉर्मेशन असणार आहे ती रिलायबल असली पाहिजे, रिलायबल फायनान्शियल स्टेटमेंट असले पाहिजेत. युनिफॉर्मिटी इन प्रेझेंटेशन, ते प्रेझेंट करताना एकसारखेपणा असला पाहिजे. म्हणजेच काय, एखाद्या वर्षी आपण वेगळ्या पद्धतीने केले, दुसऱ्या वर्षी वेगळ्या पद्धतीने फायनान्शियल स्टेटमेंट तयार केले किंवा एखाद्या बिझनेसचे वेगळे दुसऱ्या बिझनेसचे वेगळे, तर ते युनिफॉर्म मध्ये असले पाहिजे. त्याच्यानंतर जनरली ऍक्सेप्टेड बेसिस मेजरमेंट, बघा जनरली ऍक्सेप्टेबल बेसिस मेजरमेंट म्हणजे काय, ते सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेले असले पाहिजेत. प्रॉपर इन्फॉर्मेशन टू ऑल, तर सगळी इन्फॉर्मेशन प्रॉपर असली पाहिजे. व्हॅलिड अँड अप्रोप्रिएट अजम्पशन्स असले पाहिजे याच्यामध्ये. तर हे काय आहेत की बेसिक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, ते आपण समजून घेतलेले आहेत. आता काही सम इम्पॉर्टंट कन्सेप्ट आर ॲज फॉलोज, अजून काही महत्वाचे आहे, हे खूप महत्वाचं असणार आहे तुमच्या दृष्टिकोनात. हा तुमचा IMP पार्ट आहे की ॲज अ अकाउंटंट म्हणून काम करताना ह्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्याव्या लागणार आहेत. याच्यामध्ये जी पहिली कन्सेप्ट आहे ही आहे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. आता ही कन्सेप्ट काय सांगते थोडक्यात मी सांगतो मराठीमधून आणि नंतर त्यांनी काय सांगितले ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बिझनेस कन्सेप्ट आपल्याला, बिझनेस एंटिटी कन्सेप्ट आपल्याला असं सांगते की बिझनेस आणि बिझनेसचा ओनर, म्हणजे उदाहरणार्थ हा आपला बिझनेस आहे असं समजूया, हा बिझनेस आहे आणि हा आहे बिझनेसचा ओनर. तर ह्या दोन वेगळ्या व्यक्ती, बिझनेस एक सेपरेट पर्सन आहे, आर्टिफिशियल पर्सन, कायद्याने निर्माण झालेला व्यक्ती आहे, आणि ओनर इज अ सेपरेट पर्सन, म्हणजे दोन वेगळ्या व्यक्ती आहेत असं गृहीत धरून तुम्ही काय करा, अकाउंटिंग करा. आपल्याला अकाउंटिंग करत असताना आपण जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो हे बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले पाहिजेत, ओनरचे नाही. म्हणून ह्या कन्सेप्ट मध्ये काय सांगितलंय की बिझनेस अँड बिझनेस ओनर इज सेपरेट एंटिटी, आणि आपण ट्रान्झॅक्शन, बिझनेस ट्रान्झॅक्शन कोणता पॉईंट ऑफ व्ह्यू समोर ठेवून रेकॉर्ड केले पाहिजे, बिझनेसचा पॉईंट ऑफ व्ह्यू समोर ठेवून रेकॉर्ड केले पाहिजे, ओनरचे पर्सनल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले नाहीत पाहिजे, असं त्यांनी या कन्सेप्ट मध्ये सांगितले. डिटेल मध्ये काय सांगितले ते बघूया. धिस कन्सेप्ट इम्प्लाइज दॅट अ बिझनेस युनिट इज सेपरेट अँड डिस्टॅक्ट फ्रॉम द ओनर ऑर ओनर्स. बघा बिझनेस हे ओनर पेक्षा वेगळा आहे. दॅट इज द पर्सन हु सप्लाय कॅपिटल, बघा जो पर्सन बिझनेसला कॅपिटल सप्लाय करतो टू इट बेस्ड ऑन धिस कन्सेप्ट, अकाउंट्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ द बिझनेस. बघा आपण काय करायचं की जो व्यक्ती बिझनेसला कॅपिटल सप्लाय करतो तो ओनर असणार आहे किंवा तो इन्व्हेस्टर असणार आहे, हा वेगळा व्यक्ती आणि बिझनेस काय आहे, वेगळी व्यक्ती आहे. मग आपण अकाउंटिंग करत असताना कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अकाउंटिंग करायचं, तर त्यांनी सांगितले अकाउंट्स आर प्रिपेअर फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ द बिझनेस, बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे अँड नॉट फ्रॉम द ओनर्स पॉइंट ऑफ व्ह्यू, ओनरचे पर्सनल ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी रेकॉर्ड करायचे नाहीत. हेन्स द बिझनेस इज लायबल टू ओनर फ्रॉम द कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय द हिम. आता लक्षात घ्या, हा जो ओनर आहे हा काय करतो, बिझनेसमध्ये जी काही अमाऊंट मनी इन्व्हेस्ट करतो, कॉन्ट्रीब्यूट करतो, त्याला काय म्हटलं जातं, कॅपिटल असं म्हटलं जातं. आता लक्षात घ्या, हे जे कॅपिटल असणार आहे हे कॅपिटल, आता सांगितलं मी तुम्हाला की बिझनेस हा वेगळा व्यक्ती आणि ओनर हा वेगळा व्यक्ती, सेपरेट पर्सन आहे. तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडून, म्हणजे बिझनेस हा व्यक्ती आहे, त्याने ओनर या व्यक्तीकडून जर पैसे घेतले तर त्याला आपण कॅपिटल म्हणणार. ज्यावेळेस हा बिझनेस बंद होईल त्यावेळेस हे रिफंड करावे लागेल कॅपिटल. म्हणून बिझनेसच्या दृष्टिकोनातून कॅपिटल ही काय आहे, लॅबिलिटी आहे. बिझनेसची लॅबिलिटी म्हणजे देयता आहे. का, कारण की ती रिफंडेबल ऍट द टाइम ऑफ क्लोजर ऑफ बिझनेस, बिझनेस ज्यावेळेस आपण क्लोज होईल किंवा बंद होईल त्यावेळेस ते परत करावे लागतात, म्हणून ती लॅबिलिटी असणार आहे. आणि दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत म्हणून ते आपण त्याला लॅबिलिटी असं समज. पुढे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, हेन्स द बिझनेस इज लायबल टू द ओनर फॉर द कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन बाय द हिम, म्हणजे बिझनेसला ते परत पेड करावे लागतात. पुढे सांगितले अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. खूप महत्वाचं वाक्य, या कन्सेप्टनुसार कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे, फक्त बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे इन द बुक्स ऑफ अकाउंट. पर्सनल ट्रान्झॅक्शन ऑफ ओनर आर नॉट रेकॉर्डेड, ओनरचे पर्सनल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे नाही बिझनेसच्या ट्रान्झॅक्शन मध्ये किंवा बिझनेसच्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये. बट दिअर ट्रान्झॅक्शन विथ बिझनेस, म्हणजे बिझनेसशी केलेले ओनरने ट्रान्झॅक्शन, म्हणजे बिझनेस कडून ओनरने पैसे घेतले किंवा बिझनेसला ओनरने पैसे दिले तर असे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. पण ओनरने
जर त्याचे सेपरेट पर्सनल, उदाहरणार्थ त्यांनी त्याच्या मुलाची कॉलेजची ट्युशनची फी पेड केली, त्यांनी घराचं लाईट बिल पेड केलं, तरी त्याचे पर्सनल ट्रान्झॅक्शन आहेत, ते आपण बिझनेसमध्ये रेकॉर्ड करायचे नाहीत. पण त्याने बिझनेसची केलेले ट्रान्झॅक्शन, बिझनेसला पैसे दिले, कॅपिटल रेकॉर्ड करायचं. बिझनेसकडून पैसे काढून घेतले वैयक्तिक कारणासाठी, त्याला ड्रॉइंग म्हणायचं, ते रेकॉर्ड करायचे. म्हणजे त्याचे बिझनेसशी होणारे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे, त्याचे पर्सनल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे नाही. ही कन्सेप्ट असंच सांगते की बिझनेस आणि बिझनेसचा ओनर दोन वेगळे व्यक्ती आहेत. आपण कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अकाउंटिंग करायचं, बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अकाउंटिंग करायचं. त्याच्यामुळे बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे, ओनरचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे नाहीत. कोणते? त्याचे पर्सनल ट्रान्झॅक्शन. ओनरचे बिझनेसचे होणारे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. पुढे त्यांनी सांगितले बट देअर विथ द बिझनेस सच ॲज अ कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. त्याचे बिझनेसशी होणारे ट्रान्झॅक्शन मध्ये कॅपिटल दिलं किंवा त्यांनी त्या बिझनेसकडून कॅश विड्रॉ केली, विड्रॉ फ्रॉम द बिझनेस फॉर पर्सनल यूज will be recorded in the books of account. It is implied that the business itself own asset and own liability. बिझनेस हा वेगळा व्यक्ती असल्यामुळे त्याला स्वतःच्या असेट आणि स्वतःच्या लायबिलिटी असतात. ही कन्सेप्ट आय होप तुमच्या लक्षात येते की बिझनेस वेगळा पर्सन आहे, ओनर वेगळा आहे. कोणाचं अकाउंटिंग करायचं? बिझनेसचं. बिझनेसने ओनरकडून पैसे घेतले म्हणजे कॅपिटल, ते परत द्यावे लागते म्हणून कॅपिटल ही बिझनेसची काय आहे? लायबिलिटी आहे. बिझनेसचे पर्सनल, ओनरचे पर्सनल ट्रान्झॅक्शन या ठिकाणी रेकॉर्ड होणार नाही, बिझनेसचे ट्रान्झॅक्शन फक्त रेकॉर्ड होणार. पुढे त्यांनी सांगितले फॉर एक्झाम्पल हाफ ऑफ द बिल्डिंग, म्हणजे उदाहरणार्थ एक बिल्डिंग आहे, बरोबर, ही बिल्डिंग आहे असं आपण समजूया, बरोबर. हिचं महिन्याला भाडे किती पेड करतोय आपण? 50,000 रुपये पेड करतोय. तर या बिल्डिंग मध्ये अर्ध्या बिल्डिंग मध्ये आपण काय करतोय? बिझनेस करतोय अर्ध्या बिल्डिंग मध्ये, आणि अर्ध्या बिल्डिंग मध्ये तो रेसिडेंट आहे, म्हणजे स्वतः राहतोय तो. तर याच्यामध्ये या 50,000 रुपये जो असणार आहे, हा 50,000 रुपये हा बिझनेसचा एक्सपेन्सेस असणार आहे, म्हणजे हा रेंट म्हणून रेकॉर्ड करणार. 25,000 रुपये बिझनेसचा एक्सपेन्सेस असणार आहे, आणि या 50,000 निम्मा काय असणार आहे? त्याचा पर्सनल एक्सपेन्सेस असणार आहे. हा ड्रॉइंग म्हणून आपण दाखवणार आहोत. तर आय होप हे तुमच्या लक्षात एक आहे, तेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेले. हाफ of the building is used for business office and other half building is used for the residence of the proprietor. It is the total rent of building is rupees 50,000, then only 25,000 will be deducted as a drawing from the proprietor's capital. म्हणजे पर्सनल यूजचे आहेत ते आपण बिझनेस मध्ये दाखवणार नाही 25,000, ते ड्रॉइंग म्हणून डिडक्ट करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आय होप मनी मेजरमेंट कन्सेप्ट क्लिअर आहे. परत एकदा शेवटी सांगतो, बिझनेस आणि बिझनेसचा ओनर वेगळे आहेत. बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे, ओनरचे पर्सनल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे नाही आहे. नेक्स्ट पुढे जाऊया, मनी मेजरमेंट कन्सेप्ट. आता ह्या कन्सेप्ट मध्ये काय सांगितले जाते की बिझनेसचं अकाउंटिंग करत असताना ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होणार. तर कोणते ट्रान्झॅक्शन? की जे ट्रान्झॅक्शन मनी और मनी इज वर्थ मेजरेबल आहेत, म्हणजे पैशाच्या स्वरूपात आपल्याला त्यांचं मूल्य किंवा मूल्यांकन करता येऊ शकते, असेच व्यवहार रेकॉर्ड करायचे आहेत. म्हणून त्यांनी बघा या ठिकाणी वाक्य वापरलेलं आहे काय? दिस कन्सेप्ट इम्प्लाइज दॅट ओनली दोज ट्रान्झॅक्शन विच कॅन बी एक्सप्रेस इन द टर्म्स ऑफ मनी, म्हणजे जे पैशाच्या स्वरूपात आपल्याला मेजरेबल आहेत तेच रेकॉर्ड करायचे. आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट सिन्स मनी सर्व्स ॲज द मीडियम ऑफ एक्सचेंज. ट्रान्झॅक्शन एक्सप्रेस इन मनी आर रेकॉर्डेड अँड रुलिंग करन्सी ऑफ अ कंट्री इज द मेजरिंग युनिट ऑफ अकाउंटिंग. बघा काय सांगितलंय त्यांनी की पैशाच्या स्वरूपात होणारे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे किंवा जे पैशाच्या फॉर्म मध्ये आपल्याला मोजता येतील, पैशामध्ये ज्याचं मूल्यांकन करता येईल असेच व्यवहार रेकॉर्ड करायचे. मग हे पैशामध्ये मूल्यांकन होणारे कोणते? की जी रुलिंग करन्सी असेल त्या देशाची, म्हणजे भारताची रुपया आहे तर त्या रुपयामध्ये आपण ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलेलं आहे की ट्रान्झॅक्शन विच डू नॉट इन्व्हॉल्व मनी विल नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. लक्षात राहू द्या की ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये पैसा दिला किंवा घेतला जात नाही ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होणार नाही, म्हणजे पैशाच्या स्वरूपात जे आपल्याला एक्सप्रेस करता येत नाही ते रेकॉर्ड होणार नाही. फॉर एक्झाम्पल बघा, वर्किंग कंडिशन, कामाच्या ठिकाणची परिस्थिती, इन वर्क प्लेस, स्ट्राईक बाय एम्प्लॉईने केलेला संप वगैरे, इफिशियन्सी ऑफ द मॅनेजमेंट, मॅनेजमेंटची कार्यक्षमता. बघा आता हे जे आहे की एम्प्लॉईने केलेले संप, कामाच्या ठिकाणची असणारी परिस्थिती, जे व्यवस्थापन आहे त्यांची कार्यक्षमता, हे आपल्याला पैशामध्ये मोजता येत नाही, त्यामुळे ते आपण बुक्स ऑफ अकाउंटला म्हणजे ते रेकॉर्ड करू शकत नाही. एक्सेट्रा विल बी नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ
अकाउंट ॲज दे कॅनॉट, म्हणजे ॲज दे कॅनॉट एक्सप्रेस इन द टर्म्स ऑफ मनी, ते पैशाच्या स्वरूपात आपल्याला एक्सप्रेस करता येत नाही. इट हेल्प इन अंडरस्टँडिंग ऑफ द स्टेट ऑफ अफेअर्स ऑफ द बिझनेस. असं जर आता बघा हे कशासाठी की आपल्याला बिझनेसचे जे अफेअर्स म्हणजे याचा अर्थ काय होतो की बिझनेसचं कामकाज वगैरे, तर ते पैशाच्या स्वरूपात मोजण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलेलं बघा, उदाहरणार्थ तुम्हाला जर अशी इन्फॉर्मेशन दिली की बिझनेस हॅज 5 कम्प्युटर्स, 2 टेबल्स, 2 चेअर, अशी जर इन्फॉर्मेशन असेल तर ते तुम्ही रेकॉर्ड करू शकत नाही, कारण की ते त्याचं मेजरेबल किंवा त्याचं मूल्यांकन आपण पैशाच्या स्वरूपात केलेलं नाही. म्हणून द असेट कॅनॉट बी ॲडेड गिवन युजफुल इन्फॉर्मेशन अनलेस दे एक्सप्रेस इन मॉनिटरी टर्म्स. म्हणजे जर आपण असं म्हणलं ₹1,50,000 फॉर कम्प्युटर्स, 1,50,000चे कम्प्युटर्स आहेत, ₹15,000 फॉर टेबल्स आहेत आणि ₹2,500 फॉर चेअर्स आहेत. तर असे जे पैशाच्या मॉनिटरी टर्म्समध्ये ज्यांचं व्हॅल्युएशन करता येऊ शकतं असे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. मनी मेजरमेंट कन्सेप्ट हीच सांगते, काय सांगते की कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करा की जे तुम्हाला पैशामध्ये त्याचं मूल्यांकन करता येऊ शकतं, मनी मेजरमेंट करता येऊ शकतं, असे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करा. आय होप मनी मेजरमेंट कन्सेप्ट क्लिअर आहे. बघा नेक्स्ट थर्ड कन्सेप्ट आहे कॉस्ट कन्सेप्ट. आता ही कन्सेप्ट काय सांगते की एखादी असेट म्हणजे मालमत्ता आपण ज्या किमतीला खरेदी केली त्या किमतीला ती रेकॉर्ड करा, तिची मार्केट व्हॅल्यू काय आहे त्या व्हॅल्यूला ती रेकॉर्ड करू नका. आणि फर्दर अकाउंटिंग म्हणजे त्या असेटवर जर तुमचं डेप्रिशिएशन वगैरे असेल तर त्या डेप्रिशिएशनसाठी जी काही कॉस्ट असणार आहे, म्हणजे ज्या किमतीला तुम्ही ती परचेस केलेली ती कॉस्ट बेस प्राइस घेऊन, म्हणजे बेस घेऊन तिच्यावर त्या असेटचं फर्दर अकाउंटिंग करा, अशी ही कॉस्ट कन्सेप्ट सांगते. तर त्याच्यामध्येच त्यांनी सांगितले अन असेट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑन द बेसिस ऑफ इज हिस्टॉरिकल कॉस्ट. हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे काय, दॅट इज द ॲक्विजिशन कॉस्ट, म्हणजे ज्या कॉस्टला ती ॲक्वायर्ड केलेली म्हणजेच काय परचेस केलेली. त्यांनी पुढे सांगितले की कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन विल बी बेस फॉर ऑल फर्दर अकाउंटिंग. म्हणजे ह्या ॲक्विजिशन कॉस्टला ती असेट रेकॉर्ड केल्यानंतर तिचं जे फर्दर अकाउंटिंग करायचं आहे तर ते फर्दर अकाउंटिंग ह्या ॲक्विजिशन कॉस्ट वरच करा, म्हणजेच ॲक्विजिशन कॉस्ट विल बी बेस फॉर द ऑल फर्दर अकाउंटिंग. इट डज नॉट मीन, याचा अर्थ असा होत नाही दॅट द असेट विल ऑलवेज बी शोन ॲट कॉस्ट. म्हणजेच याचा अर्थ असा होत नाही की ती असेट नेहमी कॉस्टलाच दाखवा. म्हणजे थोडक्यात आपण 10 वर्षापूर्वी एखादी असेट परचेस केलेली आहे, तिची व्हॅल्यू ₹1,00,000 आहे आणि आता 10 वर्षानंतर देखील तुम्ही तिची व्हॅल्यू असेटला 1,00,000च दाखवताय, असा याचा अर्थ होत नाही. काय करा, 10 वर्षापूर्वी परचेस केली ती ना, तिची ₹1,00,000 कॉस्ट दाखवा, त्याच्यावर डेप्रिशिएशन 10% असेल तर ₹10,000 वजा करून दुसऱ्या वर्षी ₹90,000 दाखवा, त्याच्यानंतर पुन्हा ₹10,000 वजा करून तिसऱ्या वर्षी तुम्ही ती किती दाखवणार, ₹80,000 दाखवणार. म्हणजे थोडक्यात काय, ती जी व्हॅल्यू आहे कॉस्ट ॲक्विजिशन ती रेकॉर्ड करा आणि याच्यावरचं फर्दर अकाउंटिंग म्हणजे डेप्रिशिएशन जे असणार आहे त्या बेस प्राइस घ्या 1,00,000, त्याच्यातनं 10,000 वजा करा, 90 राहतील, 90 मधनं 10 वजा करा, 80 राहतील, 80 मधनं 10 वजा करा, 70 राहतील. म्हणजे तिची ऍक्च्युअल प्राइस प्रत्येक वर्षी बदलत राहील पण तिचा बेस हिस्टॉरिकल कॉस्टच असणार आहे, असं त्यांनी सांगितले फर्दर अकाउंटिंगसाठी. पुढे त्यांनी सांगितले इट इज रेकॉर्डेड ॲट कॉस्ट ॲट द टाइम ऑफ परचेस. म्हणजे ते ॲट द टाइम ऑफ परचेसला ती जेवढ्याला घेतली तेवढ्याला रेकॉर्ड करा, बट इट इज सिस्टमॅटिकली रिड्यूस इन द बुक्स व्हॅल्यू बाय चार्जिंग डेप्रिशिएशन. म्हणजे ज्यावेळेस तिच्यावर डेप्रिशिएशन तुम्ही चार्ज करता त्यावेळेस ते सिस्टमॅटिकली रिड्यूस होणार आहे. बघा कशी रिड्यूस केली, 1,00,000 होती, 10,000 वजा केले 90 झाली, त्यातनं 10 वजा केले 80 झालं, म्हणजे सिस्टमॅटिकली रिड्यूस झालेली आहे. पण ती रेकॉर्ड करताना हिस्टॉरिकल कॉस्ट किंवा कॉस्टलाच रेकॉर्ड करा, ॲक्विजिशन कॉस्टलाच रेकॉर्ड करा. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितले की फर्निचर परचेस फॉर ₹3,00,000. फर्निचर तुम्ही कितीला परचेस केलं, 3,00,000ला, अँड सेम कॉस्ट हॅज बीन रेकॉर्ड इन द बुक्स. म्हणजे हेच 3,00,000 तुम्ही बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड करा जेवढ्याला परचेस केलं. केस द मार्केट व्हॅल्यू ऑफ गुड्स टू बी 1,00,000. म्हणजे या फर्निचरचा मार्केट व्हॅल्यू जर 1,00,000 असेल किंवा 1,50,000 तर ते कन्सिडर करायचं नाही. तुम्ही काय करा, तिची जेवढीला खरेदी केली ती तेवढ्याला रेकॉर्ड करा आणि त्याच्यावर फर्दर अकाउंटिंग करा. तर कॉस्ट कन्सेप्ट काय सांगते की तुमच्याकडे जेवढ्या काही असेट असणार आहेत त्या तुमच्या ॲक्विजिशन कॉस्टला रेकॉर्ड करा आणि ती ॲक्विजिशन कॉस्ट बेस घेऊन त्याच्यावरच त्याचं फर्दर अकाउंटिंग म्हणजे डेप्रिशिएशन चार्ज करा. आय होप
कॉस्ट कन्सेप्ट तुमची क्लिअर आहे. देन नेक्स्ट कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. आता कन्सिस्टन्सी कन्सेप्ट काय सांगते की जर एखादी अकाउंटिंग पॉलिसी तुम्ही अडॉप्ट केली तर ती कंटिन्यू कन्सिस्टन्सीने चालू ठेवा. म्हणजे उदाहरणार्थ आपली एखादी फिक्स असेट आहे आणि त्याच्यावर आपण फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड डेप्रिशिएशन साठी फॉलो केली, तर जोपर्यंत ती असेट आपण यूज करणार, इस्टिमेटेड लाईफ म्हणजे अंदाजे जोपर्यंत 10 वर्ष 5 वर्ष ती असेट आपण वापरणार, तोपर्यंत फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथडनेच त्या असेटवर आपण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं. म्हणजेच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्या पॉलिसीमध्ये. म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे, एनी पॉलिसी अडॉप्टेड फॉर अकाउंटिंग शुड बी कंटिन्यू और कंसिस्टंट थ्रू आउट द बिझनेस अँड इट इज नीड नॉट बी चेंज जनरली. जोपर्यंत तर आपल्याला वाटत नाही म्हणजे चेंज करायचंच नाही, कंटिन्यू तीच पॉलिसी अडॉप्ट करायची. डेप्रिशिएशनची मेथड फिक्स इन्स्टॉलमेंट ठेवली तर फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडनेच डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करा. किंवा रिटर्न डाऊन मेथड, जर आता हे फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड म्हणजे काय, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड म्हणजे काय, हे थोडंसं ॲडव्हान्स भाग आला. पण समजून घ्या की एखादी पॉलिसी जर आपण अडॉप्ट केली अकाउंटिंगची तर ती कंटिन्यू ठेवायची आहे. अनलेस अँड अंटिल सर्कमस्टन्सेस डिमांड. However, it does not stop any improvement of new techniques, but that should be disclosed with note. म्हणजे जर समजा ती असेट खरेदी केल्यानंतर तिच्यावर डेप्रिशिएशन चार्ज करणार, पण जर समजा त्या असेट मध्ये आपण काही परचेस केलं तर ते त्या असेट मध्ये ऍड करणार किंवा इम्प्रूव्हमेंट केलं तर ते आपण दाखवणार, पण त्याची इन्फॉर्मेशन आपण डिस्क्लोज करणार ओनली नोट, म्हणजे एक नोट देऊन ती इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करू शकतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी असं दिलेलं आहे, कंपनी अडॉप्ट फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड फॉर चार्जिंग डेप्रिशिएशन ऑन फिक्स असेट फ्रॉम द बिगिनिंग टिल द एंड ऑफ इस्टिमेटेड लाईफ ऑफ असेट. म्हणजे एखाद्या असेटवर तुम्ही फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथडने जर डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करत असाल, जेव्हा ती असेट खरेदी केली तेव्हापासून तर त्या असेटची इस्टिमेटेड लाईफ म्हणजे जोपर्यंत ती असेट वापरणार तोपर्यंत तीच मेथड यूज करायची. आय होप कन्सिस्टन्सी मेथड तुमची क्लिअर आहे. नेक्स्ट नंबर 5 जी कन्सेप्ट असणार आहे ती कन्झर्वेटिझम कन्सेप्ट आहे. तर या कन्सेप्ट मध्ये काय सांगितले ते समजून घेऊया. बघा काय सांगितले, वाईल रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन वी हॅव टू अँटिसिपेटेड नो प्रॉफिट बट प्रोव्हाइड फॉर ऑल पॉसिबल लॉसेस. पहिलेच वाक्य काय सांगितलं की ज्यावेळेस आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार आहोत त्यावेळेस आपण असं गृहीत धरायचं नाही की मी एवढा उत्पादन करणार आणि इतका माल विकणार आणि मला एवढा प्रॉफिट होईल. तर असं जर केलं तर आपला ब्रह्मनिराश होईल आणि डिमोटिवेट होतो बिझनेसमॅन. म्हणून आपण कन्सिडर करायचं की आपल्याला जास्तीत जास्त काय होऊ शकतं एखाद्या पॉलिसी अडॉप्ट केल्यानंतर किंवा बिझनेस करत असताना, की फ्युचर मधले जे काही लॉसेस पॉसिबल लॉसेस आहेत ते ध्यानात घेऊन अकाउंटिंग केलं पाहिजे. म्हणजे बॅड डेट्स असतील तर रिझर्व क्रिएट केला पाहिजे किंवा एखाद्या आकस्मिक लॉस पूर्ण करण्यासाठी किंवा भरून काढण्यासाठी आपण जनरल रिझर्व क्रिएट केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, इट इनकरेज द सर्टन सिक्रेट रिझर्व बाय मेकिंग एक्सेस प्रोव्हिजन टू प्रिव्हेंट लॉसेस. म्हणजे अशी रिझर्व तयार केल्यामुळं आपण जे काही लॉस भविष्यात अनएक्सपेक्टेड बिझनेसला होणार आहेत ते प्रिव्हेंट करू शकतो, टाळू शकतो. त्याच्यासाठी ही कन्झर्वेटिझम कन्सेप्ट असणार आहे. द इन्कम स्टेटमेंट मे शो लोअर इन्कम. ही या कन्सेप्टमुळे काय होतं, आपण रिझर्व तयार करतो, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स तयार करतो किंवा प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनच्या वगैरे प्रोव्हिजन करून ठेवतो. तर याच्यामुळं तुमचं इन्कम स्टेटमेंट जे असणार आहे ना, शो लोअर इन्कम, ते इन्कम लोअर दाखवतो. कारण की तुमच्या इन्कम मधून तुम्ही असं गृहीत धरता की भविष्यात आपल्याला लॉस होईल आणि तो लॉस भरून काढण्यासाठी त्या इन्कम पैकी ठराविक अमाऊंट आपल्याला बाजूला काढून ठेवावी लागते. त्यामुळं तुमचा इन्कम आपोआप त्या इन्कम स्टेटमेंटला कमी दाखवला जातो. म्हणून त्यांनी काय सांगितले की इट मे शो लोअर इन्कम अँड बॅलन्स शीट ओव्हर स्टेट द लॅबिलिटी. आणि बॅलन्स शीट मध्ये लॅबिलिटी काय होऊ शकतात, ओव्हर स्टेट. ऍक्च्युअली तुमची लॅबिलिटी जेवढी नसते त्याच्यापेक्षा जास्त देखील ओव्हर स्टेट म्हणजे दाखवली जाऊ शकते. अँड अंडरस्टेट द असेट, आणि असेट काय होतात तुमच्या कमी होतात. धिस पॉलिसी म्हणजे ही पॉलिसी का यूज करायची, धिस पॉलिसी ऑफ रेकॉर्डिंग इज आस्किंग द अकाउंटंट. ही काय सांगते अकाउंटंटला की हे अकाउंटंट बाबा टू प्ले सेफ. म्हणजे काय, सुरक्षित खेळ. सुरक्षित खेळ याचा अर्थ काय की भविष्यात लॉस होईल असं गृहीत धरून ते लॉस भरून काढण्यासाठीच्या प्रोव्हिजन्स म्हणजे रिझर्व्ह तयार करून ठेव, जेणेकरून तू भविष्यात ते लॉस सहन करू शकतो. म्हणजेच टू प्ले सेफ while writing the accounts.
फॉर एक्झाम्पल द क्लोजिंग स्टॉक इन अ फॅक्टरी इज व्हॅल्यूड ₹25,000. क्लोजिंग स्टॉकची कॉस्ट प्राइस किती आहे? 25,000. म्हणजेच आपण त्याची कॉस्ट प्राइस म्हणजे आपण खरेदी केलाय 25,000ला, पण त्याची मार्केट प्राइस बघा 35,000 इट इज द मार्केट प्राइस. मग तुम्ही काय करणार की सर 25,000 कॉस्ट प्राइस आहे पण अजून विकलेला नाही येतो, तो आपल्याकडेच आहे. मग आपण तो 25ला रेकॉर्ड करायचा की 35ला? तर तो 25ला रेकॉर्ड करायचा, कारण की 35ला रेकॉर्ड करायचं नाही, प्रॉफिट आपण गृहीत धरायचं नाही, आपण लॉस गृहीत धरायचा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, बट विल रेकॉर्डिंग इन द बुक व्हॅल्यू ऑफ ₹25,000 विल बी कन्सिडर बिईंग द लोएस्ट ऑफ ऑल. ज्यावेळेस तुम्ही 12वी मध्ये जाताल ना त्यावेळेस तुम्हाला फायनल अकाउंट आहे, त्या ठिकाणी क्लोजिंग स्टॉकच्या 2 अमाऊंट देतात, एक कॉस्ट प्राइस आणि एक मार्केट प्राइस असते. तर या दोनपैकी जी कमी असेल ती आपण ॲज अ क्लोजिंग स्टॉक म्हणून कन्सिडर करतो. कोणत्या कन्सेप्टनुसार? तर या कन्झर्व्हेटिझम कन्सेप्ट नुसार. आय होप क्लिअर आहे ही कन्सेप्ट. गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. आता गोईंग कन्सर्न कन्सेप्ट काय सांगते आपल्याला की बिझनेसला चिरंतन काळ टिकणारं अस्तित्व आहे. बिझनेस आज आहे, उद्या सुद्धा असणार आहे आणि भविष्यात सुद्धा चालत राहणार आहे. जरी बिझनेसचे जे ओनर असतील 4, 5, 10 त्यांचा जरी मृत्यू झाला तरी बिझनेसला नैसर्गिक मृत्यू नाहीये. जसं आपण ॲज अ मनुष्य ह्युमन बिईंग म्हणून जे निसर्ग आपल्याला जन्म दिलाय आपण त्यातनं आपला अंत होणार आहे, आपल्याला मृत्यू होणार आहे, तसं बिझनेस जे असतात, कंपन्या असतात बघा मोठ्या मोठ्या. आता बघा की आपण रिलायन्स ग्रुप बघूया की त्याचे फाउंडर मेंबर वेगळे होते, आता चालवणारे वेगळे आहेत. म्हणजेच काय की ज्यांनी बिझनेस सुरू केला ते मृत्यू पावलेले आहेत पण अजून त्याचे बिझनेस चालू आहे, म्हणजे गोईंग कन्सर्न आहे. लक्षात घ्या मला काय सांगायचंय ते. तर बिझनेस हा कंटिन्यू चालणारी गोष्ट आहे. आपण असं गृहीत धरायचं की बिझनेस आपला कंटिन्यू चालणार आहे. त्याच्यामुळं काय होतं की बिझनेसला भविष्यात जर काही एक्सपेन्सेस पेड करायचे असतील तर तो आत्ता पेड करू शकतो. प्रीपेड एक्सपेन्सेसचे ट्रान्झॅक्शन होतील किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील, आपल्याला खर्च झाला आत्ता न देता आपण भविष्यात देणार कारण की बिझनेस चालूच राहणार आहे, उद्या देऊया. किंवा प्री रिसिव्ड इन्कम असेल किंवा आउटस्टँडिंग इन्कम असेल, असे जे ट्रान्झॅक्शन आहेत आउटस्टँडिंग, ॲक्रूड, प्रीपेड, पेड इन ॲडव्हान्स, तर असे ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये आपल्याला रेकॉर्ड करावे लागतात गोईंग कन्सर्न कन्सेप्टनुसार. तर त्यांनी तेच सांगितलंय इट इज द बेसिक अजम्पशन दॅट बिझनेस इज गोईंग कन्सर्न अँड विल कंटिन्यू इट्स ऑपरेशन फॉर फ्युचर. गोईंग कन्सर्न कन्सेप्ट इन्फ्लुएन्स अकाउंटिंग प्रॅक्टिस इन रिलेशन टू व्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटीज. म्हणजे आपण असेट अँड लायबिलिटीचं व्हॅल्युएशन करू शकतो, डेप्रिशिएशन ऑन फिक्स असेट, ट्रीटमेंट ऑफ आउटस्टँडिंग अँड प्रीपेड एक्सपेन्सेस आपण देणार, त्याच्यानंतर अँड ॲक्रूड अँड अनअर्न रिव्हेन्यू रेकॉर्ड करणार. फॉर एक्झाम्पल असेट आर जनरली व्हॅल्यूड ॲट हिस्टॉरिकल कॉस्ट, इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट, असेट वाढू शकते कमी होऊ शकते किंवा शॉर्ट पिरियड आपण या ठिकाणी इग्नोर करतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोईंग कन्सर्न कन्सेप्टनुसार रेकॉर्ड होणार आहेत. एवढंच लक्षात घ्या गोईंग कन्सर्न कन्सेप्टनुसार की आपण अकाउंटिंग करताना असं गृहीत धरून चाललंय की बिझनेसला चिरंतन काळ टिकणार अस्तित्व आहे आणि ह्यामुळं आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, प्री रिसिव्ड इन्कम, डेप्रिशिएशन, अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट, ओव्हर व्हॅल्युएशन, इन्क्रीज डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट, असे जे ट्रान्झॅक्शन आहेत हे रेकॉर्ड करायचे. नेक्स्ट रिअलायझेशन कन्सेप्ट आहे. आता ह्या रिअलायझेशन कन्सेप्ट मध्ये काय सांगितलंय, इन्कम इज रेकॉर्डेड व्हेन इट इज रिअलाइज. बघा इन्कम इज रेकॉर्डेड व्हेन इट इज रिअलाइज म्हणजे ह्याचं एक साधं सिंपल उदाहरण जर सांगायचं, जर समजा तुम्हाला 1,50,000 रुपयाची विक्रीची ऑर्डर भेटली म्हणजे सेलची ऑर्डर भेटली, त्यातलं आता ही भेटली तुम्हाला उदाहरणार्थ जानेवारी महिन्यामध्ये, बरोबर, आणि याच्यामध्ये तुम्ही काय केलं 90,000 रुपयाचा माल फेब्रुवारीमध्ये काय केला, विकला. बघा आणि याचे पैसे तुम्हाला मार्च मध्ये भेटले 90,000. तर हे ट्रान्झॅक्शन कधी रेकॉर्ड करणार, ज्या वेळेस हे ट्रान्झॅक्शन रिअलाइज झालं म्हणजे ज्यावेळेस ते घडलं. बघा 90,000 फेब्रुवारीमध्ये आपल्याला आपण ट्रान्झॅक्शन घडवून आणलं म्हणजे त्यावेळेस पैसे जरी तुम्हाला मार्च मध्ये भेटलेले असले तरी ट्रान्झॅक्शन माल तुम्ही 90,000चा फेब्रुवारीमध्येच विकलाय त्यावेळेस ते रेकॉर्ड करायचं आहे. म्हणून त्यांनी शब्द सांगितला इन्कम इट इज रेकॉर्डेड ओनली व्हेन इट इज रिअलाइज, दॅट इज आयदर इट इज रिसिव्ड ऑर अर्न. म्हणजे ते पैसे बघा आपल्याला अजून भेटायचे म्हणजे अर्न झालेत किंवा भेटलेले असले तरी सुद्धा आपण ते रेकॉर्ड केले असते. पुढे सांगितले रिव्हेन्यू आर रेकॉर्डेड व्हेन सेल आर अफेक्टेड. म्हणजे आपण जर माल विकला, बघा 1.5 लाखाची ऑर्डर होती पण आपण 90 लाखच पाठवलं, 1.5 लाख रेकॉर्ड केलेलं नाहीये.
ज्यावेळेस सेल अफेक्टेड होईल त्यावेळेसच रेकॉर्ड करायचा. और सर्व्हिस आर रेकॉर्डेड रेंडर. सेल्स रिव्हेन्यू आर कन्सिडर ॲज अ रेकग्नाइज्ड when sales are affected during the accounting period irrespective of the fact whether cash is received or not. तेच सांगितले की जर तुम्हाला बघा या ठिकाणी 1.5 लाखाची ऑर्डर होती पण तुम्ही 90,000चा माल विकला, मग तुम्हाला कॅश रिसिव्ड झाली किंवा नाही झाली पण माल 90,000चा विकला म्हणजे रिव्हेन्यू रेकग्नाइज झाला तुमचा, त्यावेळेस ते रेकॉर्ड होणार आहे. म्हणजेच रिअलायझेशन कन्सेप्ट काय सांगते की इन्कम इज रेकॉर्डेड ओनली व्हेन इट इज रिअलाइज. फॉर एक्झाम्पल त्यांनी तेच दिले, कंपनी गेट्स ऑर्डर ऑफ गुड्स ₹1 लाख, बरोबर, इन मे 2017. मे मध्ये तुम्हाला 1 लाखाची ऑर्डर भेटली. गुड्स ओनली ₹60,000 आर सोल्ड अँड डिलिव्हर इन जून 2017. 60,000चा माल 2017ला विकला, जून 2017ला. कॅश रिसिव्ड फॉर ₹60,000 सप्टेंबर 17ला भेटली. ॲज पर द इस प्रिन्सिपल मध्ये या रिअलायझेशन प्रिन्सिपल नुसार सेल इज टू बी रेकॉर्डेड जून 2017. म्हणजे जून 2017लाच आपण 60,000 रुपयाचा माल विकला असं दाखवणार जरी त्याचे पैसे सप्टेंबर मध्ये भेटलेले असले तरी. म्हणजेच इन्कम रिअलाइज झाला त्या तारखेला तो रेकॉर्ड करायचा, म्हणजे रिअलाइज झाल्यावरच रेकॉर्ड करायचं. नेक्स्ट ॲक्रुअल कन्सेप्ट दिलेली आपल्याला त्यांनी. या कन्सेप्ट मध्ये काय सांगितलेलं बघा की ॲक्रुअल म्हणजे काय की तुमचा इन्कम झाला. आता बघा इथं मी तुम्हाला काय सांगितलं, हीच आपण कन्सेप्ट घेऊया की बाबा तुम्ही जून मध्ये माल विकला, बरोबर, किती हजार रुपयाचा, इथं त्यांनी सांगितलंय 60,000 रुपयाचा माल विकला, बरोबर ना. हा 60,000 रुपयाचा माल विकला. मग हा विकलेल्या मालाचे पैसे तुम्हाला कधी भेटलेत, सप्टेंबर मध्ये भेटलेत, बरोबर. पण माल तर 60,000 रुपयाचा विकला, अशा वेळेस तुम्ही हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्डच करायचं. मग ते पैसे तुम्हाला भेटलेले आहेत, रिसिव्ड आहेत किंवा रिसिवेबल आहेत, म्हणजे भेटायचे आहेत. म्हणजे त्यांनी तेच सांगितले बघा, इन्कम इज रेकॉर्डेड व्हेन इट्स ॲक्रूज, म्हणजे अर्न, म्हणजे तो ॲक्रू झाला म्हणजे तुमचा जनरेट झाला ना. एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड व्हेन दे आर ॲक्रू बिकम पेएबल, म्हणजे तो एक्सपेन्सेस तुम्ही पेड केलेला नसला, तुमचा खर्च झालाय, तुम्ही कामगार कामाला ठेवला, 1 महिनाभर काम करून घेतलं, त्याला 10,000 रुपये पगार द्यायचा हे ठरलं, काम करून घेतलं म्हणजे तुमचा एक्सपेन्सेस झाला. मग तुम्ही अजून तो पेड जरी केलेला नसला तरी सुद्धा तुम्हाला तो रेकॉर्ड करायचा. तुम्ही 10,000 रुपयाचा माल विकला, 1 महिन्यानंतर पैसे भेटणार आहेत, म्हणजे माल विकलेला आहे, बरोबर आहे, त्याचे पैसे रिसिवेबल आहेत, रिसिव्ड जरी नसले तरी सुद्धा ते रेकॉर्ड करायचे. तेच त्यांनी सांगितले बघा, इन्कम इज रेकॉर्डेड व्हेन अर्न and expenses are recorded when they become payable. All expenses and revenue related to the accounting period, त्या 12 महिन्याचा जो पिरियड असणार त्याला अकाउंटिंग पिरियड म्हणणार, are to be considered irrespective of the fact the revenue are received in cash or not or expenses are paid in cash or not. म्हणजे तुम्ही रिव्हेन्यू तुमचा जनरेट झाला, तो तुम्हाला भेटलेला असू द्या किंवा नसू द्या रेकॉर्ड करा. एक्सपेन्सेस तुमचा झाला, तुम्ही पेड केलेला आहे किंवा करायचा आहे तरी सुद्धा तुम्ही तो रेकॉर्ड करा. त्याने असं सांगितलं, कंपनी इन्व्हेस्ट ₹1 लाख विथ द बँक फॉर 1 year ऑन 1 October 2015. बँक हॅज पे इंटरेस्ट 10% पर ॲनम. इट इज मॅच्युरिटी इज 13 सप्टेंबर. मग आपण त्यावेळेस ते इंटरेस्ट जे असणार आहे ते आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहेत, आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1 ऑक्टोबर पासूनचा. तर नेक्स्ट आता ही आय होप ॲक्रुअल कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेली आहे. ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट आहे. नेक्स्ट ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट काय सांगते की एक ट्रान्झॅक्शन 2दा रेकॉर्ड करा. म्हणजे एका ट्रान्झॅक्शनचा एक अकाउंटला इफेक्ट डेबिट असेल तर दुसऱ्या अकाउंटला काय असणार आहे, क्रेडिट असणार आहे, म्हणजे ते 2दा रेकॉर्ड होईल. म्हणजे तेच सांगितले, अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट एव्हरी ट्रान्झॅक्शन ऑर इव्हेंट हॅज 2 आस्पेक्ट. त्यालाच आपण ड्युअल इफेक्ट असं म्हणणार. इथं बघा त्यांनी त्यालाच काय म्हटलेलं आहे, ड्युअल इफेक्ट म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, वेन अक्षय स्टार्ट बिझनेस, म्हणजे अक्षयने बिझनेस स्टार्ट केला आणि विथ कॅश ₹5 लाख त्याने कॅश बिझनेसमध्ये टाकली. म्हणजे आता हा आपण समजू हा अक्षय आहे आणि त्याने काय केलं, हे 5 लाख रुपये काय केलं, हा बिझनेस सुरू केला, या बिझनेसमध्ये काय केलेले इन्व्हेस्ट केलेले. तर बिझनेसकडे हे 5 लाख रुपये काय आले, कॅश म्हणून आले, बरोबर. म्हणजे बिझनेसची कॅश ही असेट आहे, बिझनेसची असेट किती झाली, ₹5 लाख. किती झाली, 5 लाख. पण जी अमाऊंट इन्व्हेस्ट करतो, बिझनेसची काय झाली, ही ॲसेट झाली. जे अमाऊंट इन्व्हेस्ट करतो ती अमाऊंट बघा, ॲसेटचा बॅलन्स डेबिट असतो म्हणून ते डेबिट कॅशच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. आणि हे 5 लाख रुपये ॲज अ कॅपिटल म्हणून कोणी दिलेले आहेत, या अक्षयने दिलेले आहेत. म्हणजे कॅपिटल ही काय असणार आहे,
लॅबिलिटी असणार आहे. म्हणजे हा दुसरा आस्पेक्ट. एक असेटला दाखवणार, दुसरा आस्पेक्ट कुठे रेकॉर्ड करणार, लॅबिलिटीला रेकॉर्ड करणार. म्हणजे थोडक्यात काय, एकदा डेबिट दुसऱ्यांदा क्रेडिट असणार आहे. तेच त्यांनी सांगितलेलं आहे की 5 लाख रुपये वन हँड, म्हणजे एका हाताने द बिझनेस गेट कॅश ₹5 लाख, म्हणजे बिझनेसला 5 लाख रुपये कॅश भेटली. अँड अदर हँड अ लॅबिलिटी अराइज, लॅबिलिटी निर्माण झाली बिझनेसची. दॅट इज द बिझनेस हॅज टू पे अक्षय अ सम ऑफ ₹5 लाख. हे 5 लाख रुपये बिझनेसला परत पेड करावे लागतील. दिस इज कन्सेप्ट विच रेकग्नाइज द फॅक्ट दॅट फॉर एव्हरी डेबिट देअर इज अ करस्पॉन्डिंग अँड इक्वल क्रेडिट. हे कन्सेप्ट महत्वाचे, हे वाक्य महत्वाचे की ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट नुसार एव्हरी डेबिट देअर इज करस्पॉन्डिंग अँड इक्वल क्रेडिट. तेवढ्याच रकमेचं एक डेबिट असेल तर त्याला आपण तेवढ्याच रकमेचं क्रेडिट देणार आहोत. दिस इज द बेसिस ऑफ द डबल एंट्री. आता इथे एंट्री सिस्टीम झालेली, तिथे ड्युअल एंट्री सिस्टीम किंवा ड्युअल बुक किपिंग. फॉर दिस कन्सेप्ट द बेसिस अकाउंटिंग इक्वेशन अराइज. ह्या कन्सेप्ट नुसार एक बेसिक अकाउंटिंग इक्वेशन तयार होतं. ते कोणतं आपण अभ्यासलं होतं, कॅपिटल प्लस लॅबिलिटी इज इक्वल टू असेट. हे इक्वेशन होणार आहे. आय होप ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आपली असणार आहे डिस्क्लोजर कन्सेप्ट. आता डिस्क्लोजर म्हणजे काय, डिस्प्ले करणे. म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही रेकॉर्ड केलेली आहे अकाउंटिंग मध्ये ती तुम्ही डिस्क्लोज करा, म्हणजे डिस्प्ले करा. डिस्प्ले करा म्हणजे काय करा, लोकांना दाखवा. म्हणजे तुमचे ओनर असतील, मॅनेजर असतील, कस्टमर असतील, इन्व्हेस्टर असतील, तुमचे क्रेडिटर्स असतील, त्यांना ती डिस्क्लोज करा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी म्हटलेले द अकाउंट मस्ट डिस्क्लोज ऑल मटेरियल इन्फॉर्मेशन. द अकाउंटिंग रिपोर्ट शुड बी डिस्क्लोज फुल अँड फेअर इन्फॉर्मेशन. सगळी इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करा टू द रिलेटेड पार्टीज. द फायनान्शियल पोझिशन परफॉर्मन्स शुड बी डिस्क्लोज. फायनान्शियल पोझिशन म्हणजे व्यवसायाची आर्थिक स्थिती आणि परफॉर्मन्स व्यवसायाची आर्थिक स्थिती म्हणजे बिझनेसच्या असेट आणि लॅबिलिटी. आणि परफॉर्मन्स म्हणजे काय, बिझनेसला प्रॉफिट आहे की लॉस आहे. शुड बी डिस्क्लोज व्हेरी ऑनेस्टली टू द ऑल युजर. हे सगळं आपण खूप प्रामाणिकपणे ऑल युजर म्हणजे ज्यांना त्याचा उपयोग करायचा आहे त्या युजर्सला ती इन्फॉर्मेशन काय केली पाहिजे, डिस्क्लोज केली पाहिजे. द फायनान्शियल पोझिशन मीन्स द बॅलन्स शीट. फायनान्शियल पोझिशन मीन्स द बॅलन्स शीट म्हणजेच काय, बॅलन्स शीटलाच आपण असेट आणि लॅबिलिटी रेकॉर्ड करतो म्हणून फायनान्शियल पोझिशन मीन्स बॅलन्स शीट. म्हणून मी या ठिकाणी हे शब्द वापरलेले आहेत की फायनान्शियल पोझिशन म्हणजे काय, असेट आणि लॅबिलिटी. आणि असेट आणि लॅबिलिटी कुठे रेकॉर्ड होतात, बॅलन्स शीटला रेकॉर्ड होतात. लक्षात राहून द्यायचं ऑफ द बिझनेस. आणि फायनान्शियल परफॉर्मन्स म्हणजे काय की बिझनेसचे रिझल्ट इन द टर्म्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस. म्हणजे बिझनेसचा प्रॉफिट किंवा लॉस म्हणजेच काय आहे, फायनान्शियल परफॉर्मन्स असणार आहे. अँड इन्कम अँड एक्सपेन्सेस इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे फायनान्शियल परफॉर्मन्स कशावरून समजेल आपल्याला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणणं. बघा पोझिशन, फायनान्शियल पोझिशन कशावरून समजणार आपल्याला, त्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन बॅलन्स शीटवरून समजेल. आणि फायनान्शियल परफॉर्मन्स कशावरून समजेल, परफॉर्मन्स त्या बिझनेसच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून. की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून प्रॉफिट आणि लॉस, इन्कम आणि एक्सपेन्सेस समजतात म्हणजेच फायनान्शियल परफॉर्मन्स समजणार आहे. पुढे त्यांनी सांगितले ऑल द इन्फॉर्मेशन डिस्क्लोज शुड बी रिलेव्हंट, रिलायबल, कम्पॅरेबल अँड अंडरस्टूड. जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही डिस्क्लोज म्हणजे डिस्प्ले करणार आहे ती रिलेव्हंट असली पाहिजे, रिलायबल, कम्पॅरेबल आणि अंडरस्टूड म्हणजे समजण्यासारखी असली पाहिजे टू ऑल द कन्सर्न अथॉरिटीज. नेक्स्ट मटेरियलिटी कन्सेप्ट. आता ही मटेरियलिटी कन्सेप्ट म्हणजे काय की बाबा बिझनेसमध्ये ना काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की उदाहरणार्थ स्टेशनरीमध्ये काय म्हणूया आपण, पेन, पट्टी, पेन्सिल, तुमचे आपण त्याला पेपर्स म्हणूया, रफचे वगैरे. तर याला आपण सगळ्याला एकत्रित स्टेशनरी म्हणणार. आणि हे जर आपण घेतलं पेन, पट्टी, पेन्सिल, हे छोटे छोटे ट्रान्झॅक्शन, त्याची अमाऊंट सुद्धा छोटी, याचा जास्त परिणाम बिझनेसच्या फायनान्शियल पोझिशनवर होत नाही. पण असे जर नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन जास्त असतील तर ॲज अ स्टेशनरी म्हणून, म्हणजे पेन घेतला, पट्टी घेतली, पेन्सिल घेतली, स्टेपलर घेतलं, तर हे सगळं आपण स्टेशनरी या सेक्शन अंतर्गत ग्रुपिंग करून दाखवणार. म्हणजे हे मटेरियल ट्रान्झॅक्शन असतात. मटेरियल जे छोटे छोटे आहेत ते ट्रान्झॅक्शन असतात, ते आपण या कन्सेप्टनुसार रेकॉर्ड करतो. तर त्यांनी तेच सांगितले अकॉर्डिंग टू धिस कन्व्हेन्शन फायनान्शियल स्टेटमेंट शुड बी डिस्क्लोज ऑल मटेरियल आयटम विच माइट इन्फ्लुएन्स इन द डिसिजन of the users of financial statement. Since any item which is not significant and it is not relevant to the users
need not be disclosed in the financial statement. This principle is basically an exception to the full disclosure principle. हे एक एक्सपेन्शन आहे बघा. आपण पट्टी पेन्सिल हे काय रेकॉर्ड करण्याची गरज नाही. मग आणि आपले डिस्क्लोजर पॉलिसी काय सांगते की तुमचे सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करा. तर हे त्याला काय आहे, बेसिकली एक्सेप्शन आहे, अपवाद आहे. द टर्म मटेरियलिटी इज सब्जेक्टिव्ह इन नेचर. बघा म्हणजे बिझनेसचं जसं नेचर असेल त्याच्यानुसार त्यांचे मटेरियल आयटम म्हणजे आपण त्याला स्टेशनरी एखाद्या बिझनेससाठी वेगळी असू शकते, दुसऱ्या बिझनेससाठी वेगळं असू शकते. मटेरियलिटी डिपेंड्स अपॉन द अमाऊंट इन्व्हॉल्व इन द ट्रान्झॅक्शन, साइज ऑफ द बिझनेस, नेचर अँड नेचर ऑफ इन्फॉर्मेशन, रिक्वायरमेंट ऑफ द पर्सन मेकिंग डिसिजन एक्सेट्रा. याच्यावर ते डिपेंड असणारे मटेरियलिटी. अँड आयटम मटेरियल वन पर्सन मे बी इन मटेरियल टू अनदर पर्सन. बघा आता पट्टी पेन्सिल हे जर आपल्या ह्याच्यासाठी मटेरियल आयटम असेल तर स्टेशनरीवाला जो दुकानदार असणार आहे त्याच्यासाठी ते मेन आयटम असणार आहे. तर ते लक्षात घ्यायचं की बिझनेसनुसार ते चेंज होणार आहे. आणि लास्ट कन्सेप्ट सांगते मॅचिंग कन्सेप्ट, की तुमचे रिव्हेन्यू आणि इन्कम हे मॅच झाले पाहिजे. रिव्हेन्यू आणि एक्सपेन्सेस काय झाले पाहिजेत, मॅच झाले पाहिजेत. तर ते सांगितले अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट रिव्हेन्यू ड्युरिंग द अकाउंटिंग पिरियड म्हणजे जो 12 महिन्याचा कालावधी त्याच्यामधला जो तुमचा रिव्हेन्यू असणार आहे आर मॅच विथ द एक्सपेन्सेस इन्कर ड्युरिंग दॅट पिरियड टू अर्न द रिव्हेन्यू ड्युरिंग द दॅट पिरियड. म्हणजे काय की तुमचे जे रिव्हेन्यू असणार आहे ते मॅच झाले पाहिजे तुमच्या त्या 12 महिन्यातील जो एक्सपेन्सेस असणार आहे त्या एक्सपेन्सेसच्या अमाऊंटशी. दिस कन्सेप्ट इज बेस्ड ऑन ॲक्रुअल कन्सेप्ट अँड पिरियॉडिसिटी कन्सेप्ट. Periodicity concept fix the time frame of measuring performance or determination of financial status. All expenses paid during the period are not considered, but only the expenses related to the accounting period are considered. बघा सगळे एक्सपेन्सेस कन्सिडर केले जात नाही त्या पिरियड मधले, फक्त अकाउंटिंग पिरियड मध्ये आपण जेवढे काही एक्सपेन्सेस केले असतील तेवढे कन्सिडर करायचे. ऑन द बेसिस ऑफ दिस कन्सेप्ट ऍडजस्टमेंट आर मेड फॉर आउटस्टँडिंग. या कन्सेप्ट नुसार कोणते ऍडजस्टमेंट तयार होतात तर आउटस्टँडिंग अँड प्रीपेड एक्सपेन्सेसच्या, अक्रूड अँड अनअर्न्ड रिव्हेन्यूच्या. ऑल्सो ड्यू प्रोव्हिजन आर मेड फॉर डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशनची प्रोव्हिजन फिक्स असेटवरची. बॅड डेब्ट्स ऑन RDD, बॅड डेब्ट्स ऑन डेटर्स रिलेटिंग टू द अकाउंटिंग पिरियड. म्हणजे ह्या कन्सेप्ट याच्यानुसार क्रिएट होतात. Thus, the match the revenue earned during the accounting period with the expenses incurred during that period to earn the revenue before sharing any profit or loss. I hope या कन्सेप्ट ज्या आहेत मी तुम्हाला कंटिन्यू 12 कन्सेप्ट समजून सांगितलेले आहेत तुमच्या लक्षात आलेल्या असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो या ज्या कन्सेप्ट आपण अभ्यासल्या ह्या खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, बेसिक कन्सेप्ट आहेत. बऱ्याचशा वेळा तुम्हाला इंटरव्ह्यूला वगैरे ह्या विचारल्या जातात. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद. आपण आज इथं थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग स्टँडर्ड अभ्यासणार आहोत, तर तो देखील महत्त्वाचा पार्ट असणार आहे. तो देखील व्हिडिओ मिस करू नका. तो शेवटचा पार्ट असणार या टॉपिक मधला, थेरॉटिकल टॉपिक आहे पूर्ण. मग आपण तो पार्ट अभ्यासल्यानंतर हा आपला टॉपिक संपणार आहे. तर आज आपण इथंच थांबूया. सर्वांना बाय, टेक केअर.